संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण आज खुडूस फाटा इथं पार पडलं। अत्यंत उत्साहात जल्लोषात हा सोहळा पार पडला। वारीत सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांनी हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला। वारीच्या वाटेवर रंगणारे हे सोहळे म्हणजे साऱ्यांसाठीच एका अर्थाने पर्वणीच असते। तो आनंद लुटण्यासाठी अनुभवण्यासाठी ज्या मातीतून माऊलींचं अश्व धावलं ती माती कपाळी लावण्यासाठी वैष्णव मोठी गर्दी करतात। रिंगण सोहळा पार पडल्यानंतर रिंगणामध्ये सहभागी झालेले किंवा बाहेर बघायला आलेले सगळी मंडळी जर कुठे धावतात तर ते रिंगणात धावतात। कशासाठी धावतात तर बघा, अशा प्रकारे हा जो अश्व ज्या ठिकाणाहून जातो ना त्या ठिकाणची माती हे लोक आपल्या भाळी लावतात आणि इथून पुढे म्हणजे रिंगण सोहळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर म्हणजे माझ्या डाव्या बाजूला मी दाखवायचा प्रयत्न करतो। बघा, हे महिला आहेत आणि इथूनच हा घोडा पळाला होता। घोडा ज्या जागेवरून पळतो तिथली माती आपल्या कपाळाला लावायची पद्धत परंपरा या रिंगण सोहळ्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय की केवळ माती भाळी लावली नाही तर सोबत पण घेतली जाते। मला सांग काय महत्व असतं? याचं महत्व आहे म्हणे, घरी घेऊन जावं, बिमारीसाठी वगैरे चांगलं राहते म्हणून। त्याच्याने कमी होते म्हणे। कुठली माती? ही याची अश्वाची माती आहे। घेतली का? घेतली धन धान्य रोगराई सगळं जाते म्हणे। फक्त आपण हे बघा, अशा प्रकारची मंडळी आहे जी या ठिकाणी ज्या ठिकाणी घोडे धावतात त्या देवाचा अश्व आहे, त्या देवाचा अश्व ज्या ठिकाणाहून धावतो त्या ठिकाणची माती ही सगळी मंडळी आपल्या भाळी लावत असते। आणि ही परंपरा प्रत्येक रिंगण सोहळ्यामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा असो की ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा असो, या रिंगण सोहळ्यातून देवाचा अश्व ज्या रिंगणातून धावतो आणि जिथे त्यांच्या अशा ठिकाणी माती तयार होते ती माती ही लोक आपल्या कपाळी मानतात, कपाळी लावतात आणि त्यात ती धन्यता मानतात। कॅमेरामॅन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा।